व्यापार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणीह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहे नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय जे सस्म्याद्य आत्मरूपा देवा तुझे गणेश सकला अर्थ प्रकाश म्हणे निवर्तिदा सावधारी जोजी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तुम्ही विश्वनाथ दीन रंकमियानाथ कृपा कराल ते थोडी पाया पडील वराडी जोडून या कर चरणी ठेवितो माता परसादी विनंती माझी पंढरीनाथा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रिये जननी देवाची विठ्ठल 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 विठ्ठल
क्षणोक्षणा हाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. श्री गणेशाच्या चरणी वंदन करून सेवेला आरंभ. ह्या ठिकाणी वास्तुशांतीनिमित्त हा कार्यक्रम. ज्यांची वास्तू आहे त्यांचं नाव नरसिंगराव कुमार माने, बरोबर आहे का? त्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम आहे. वास्तुशांतीनिमित्त कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम ठेवणं हे योग्य आहे. ज्यांच्या माध्यमातून मला सेवा आली, आमचे लंजवाडचे शिवाजीराव शिंदे सर, महान असे लेखक, महान लेखक पदवी मिळालेली आहे. मला त्यांनी कीर्तनाला बोलवलेत म्हणून मी त्यांचा मोठेपणा गात नाही. जे असलं तेच बोलणार आणि बोलवा म्हणून ते पण बोलत नाही मी. पण कारण जे आहे ते बोलणं योग्य आहे, कारण ते महान मोठे लेखक आहेत. काव्य लिहिणं साधी गोष्ट नाही, त्याला पण छोटे मोठे अवतार लागतात. अवतार असल्याशिवाय लेखकाचा कार्य होऊ शकत नाही आहे. आता तुमच्या जवळ आहेत, आता आमच्या जवळ आहेत, तुम्ही आम्ही काही त्यांना शिवाजी महाराज सर म्हणू शकता. तुकाराम महाराज सोबत किती जण होते जवळचे महाराज? जवळच्या लोकांना कळालं का तुकाराम महाराज? कळाले का त्यांनी? बाबळीच्या काट्याच्या झोडपानं झोडपून काढले तुकाराम महाराजांना, कळाले का? तसं आमचे शिवाजी महाराज मोठे महान लेखक आहेत, त्यांच्या माध्यमातून सेवा आली. तसेच गावातले भजनी मंडळ आमचे भानुदास महाराज गायनाचार्य, तसेच आमचे तानाजीराव कुठे गेले तो काही ताई मृदंगाचार्य, मृदंगाला उत्तम साथ आहे त्यांची. विनेकरी मामा आहेत आमचे पाहुणे, सर्व मंडळी, आमचे गणपत मामा, सगळ्याच्या साह्यानं आपण थोडकी सेवा ह्या ठिकाणी करू. वास्तुशांतीनिमित्त सेवा आहे. वास्तुशांती काय करावं, कशासाठी करावं? कारण आपण घर बांधत असताना एका ठिकाणून आलेलं मटेरियल नाही आहे. काही ठिकाणून वाळू आली, काही ठिकाणून माती आली. आता विटेचं बांधकाम आहे, त्या ठिकाणी मातीचं प्रभाव असतंच ना मध्ये. लाकूड एका ठिकाणी असतं, ते लाकडाचं आपण कवाड बनवतो. काही एक ठिकाणून आलेलं सामुग्री असते, ते सामुग्रीमध्ये काही दोष असतात. त्या सामुग्रीमध्ये काही ठिकाणी कोणतीही क्रिया केली जाते, काही ठिकाणी कोणती क्रिया केली जाते, ते क्रियाचे अशब्द दोष आपल्या घरापर्यंत पोचतात. ते घरातून दोष जाण्यासाठी ही वास्तुशांती नियम योग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि वास्तुशांतीला भजनच का ठेवावं याचं सुद्धा कारण आहे. नवे नवे होम यज्ञ हवन तुम्ही केले असताना देव संतुष्ट होतो, याला मान्य आहे. तुम्ही यज्ञ होम हवन करा, नको नाही आहे, पण त्याच्या पलीकडं भजनाचा परिणाम आहे महाराज. भजनाची उपमा जी आहे त्याच्या पलीकडची आहे. होम हवन यज्ञानं देव संतुष्ट होतो, बरोबर आहे. आपल्या भजनानं देव जागा होतो. जागे करा रुक्मिणी वरा, देव आहे निरस्वरा. साक्षात जगाचा जो जनिता आहे, तो जग चालवणारा देव आहे. त्या देवाला जाग करायचं काम आहे, भजनाचंच काम आहे. भजनातून देव जागा होतो. नवे नवे
निर्जीव मूर्तीला सजीवपणा भजनातूनच येतो, भक्तीतूनच येतो. नवे नव्याच्या पलीकडे बोलतो भजनात. एका संताला भजनात हाती तुटले असताना त्याला आपोआप हात आले भजनात. कोणते संत? गोरोबा काका. बघा, जिवंत जागतपणा आपल्या ठिकाणी उदाहरण आहे. या भजनातूनच गोरोबा काका भजन करत असताना हात तुटलेले हात आले आपोआप. हे भजनाची ताकद आहे. पण भजन कसं करावं नामदेव महाराज एक अभंगा सांगतात. परदार परधन परनिंदा परपीडन, परदार परधन परनिंदा परपीडन, परधर परधन परनिंदा परपीडन. कोणतं भजन करावं नामदेव महाराज सांगतात. कसं भजन करावं? परदारा दुसऱ्याची बाई स्त्री, परधन दुसऱ्याचं धन, परनिंदा दुसऱ्याची निंदा आणि परपीडन दुसऱ्याला पीडा देऊ नये. हे चार गोष्टी तुम्ही सांडलो तरच भजन आहे. परदारा परधन परनिंदा परपीडन सांडून या हरीचे भजन करा. किंवा अनेक प्रमाणित तुकोबारायचे भजन हे वंगळवाणी नरका जाणे चुकेना. हे भजन काय कामाचं सांगा. भजन करून सुद्धा वरपांग भक्ती सोंग दावायचं काम आहे. खरं भजन ज्याला म्हणतात तो निस्वार्थतेनं भजन करतात. तुम्ही सर्व महात्मे आहात, मोठमोठे महात्म्याची कीर्तन ऐकलात, तुम्हाला सर्व ज्ञात आहे, सांगायची काही गरज नाही आहे. म्हणून सांगायचं झालं वास्तुशांतीनिमित्त भजनाचा कार्यक्रम, कीर्तनाचा कार्यक्रम सद्बुद्धी आहे. ते दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजो नारायण. दुर्बुद्धी कधी माणसाला किंवा काही ठिकाणी बघतो आम्ही वास्तुशांती ठिकाणी डीजे लावून असतात. वास्तुशांती झाली, अरे गावाला जेवण देतात. झाली का वास्तुशांती? अरे 50 गावाला जेवण द्या, वास्तुशांती होणं शक्य नाही आहे. वास्तुशांतीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व म्हणजे यज्ञ हवन पूजन नंतर भजन. भजन हे सर्व पूजनाचा सर्व साधनाचे सार आहे. भजन केल्यानंतर हे घर सर्व तुम्ही कोण्या ठिकाणून कोणची माती कोणचं सिमेंट कोण्या ठिकाणाहून वाळू आणलाव ते सर्वच सर्व सगळं पवित्र होतं आहे. मग पवित्र घरामध्ये तुम्ही खुशाल नांदू शकता. असं वास्तूचं महत्त्व आहे. म्हणून ह्या वास्तुशांतीनिमित्त ह्या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. आमचे हरिभक्ती पारायण लेखक काव्य लिखित असणारे आमचे शिवाजीराव लंजवाडकर सर यांच्यातर्फे माझ्याकडे आलेली आहे. सर्व गावकऱ्यांचं सुद्धा आणि घरवाल्यांचं सुद्धा मी आभार मानतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायचं 4 चरणाचा आहे. संतपर आहे, संताविषयी माहिती देणार आणि आम्हाला उपदेश सुद्धा करणार आहे, असा हा अभंग आहे. या अभंगात तुकोबाराय सुरुवातीलाच म्हणतात की क्षणोक्षणा हाची करावा विचार. क्षण म्हणजे काय सांगा. क्षण म्हणजे काय? क्षणाची व्याख्या काय सांगतो ऐका. क्षण म्हणजे एका सेकंदामध्ये 3 क्षण होतात. एवढं बारीक क्षण आहे. एका सेकंदात 3 क्षण होतात.
किंवा पापणी झाकून उघडजेपर्यंत 2 क्षण होतात म्हणून. एवढा बारीक आहे इथे ह्या ठिकाणी. क्षणोक्षणा, का बरं तुम्ही क्षणोक्षणा विचार करा. अरे बाबा इथे क्षणाचा भी तुम्हाला भरोसा नाही. इथं क्या भरोसा इस जिंदगी का. आता ते म्हणत गेलं तर तुम्हाला पटणार नाही आहे, कारण इथं सांप्रदायिक गाव आहे. इथं सांप्रदायिक पद्धतीने चालावं लागेल, ते मला मान्य आहे. म्हणून इथं काही भरोसा नाही आपलं, म्हणून क्षण म्हटलेलं आहे ठिकाणी. किंवा हरिपाठाच्या अभंगामध्ये आम्ही दररोज म्हणतो, पहिला अभंग आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षण म्हणजे ह्याचा अर्थ असं होतंय, क्षण म्हणजे एवढं क्षणच नाहीये, जन्मभर असा अर्थ याचा. किंवा ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या प्रथम अभंगात म्हटले देवाची द्वारी उभा क्षणभरी म्हटले. नंतर शेवटला का म्हटले ज्ञानेश्वर महाराज, रिकामा अर्धघडी. तू जन्मल्यापासून मरेपर्यंत रिकामा अर्धघडी सुद्धा राहू नको. ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वतः. मग क्षण कावर उल्लेख केले तर शेवटला रिकामा अर्धघडी का म्हटले ज्ञानेश्वर महाराज, सांगा. ह्याचं क्षणाचा अर्थ असं होतंय, क्षण म्हणजे जन्मभर. क्षण म्हणजे क्षणासुद्धा ह्या जीवाचा भरोसा नाही. आपण दररोज अभंग म्हणतो, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाच्या, काही नसले मग गळा पडेल पासा, पुढे थोर आहे थोडा. वा वा वा, वा वा. क्षणभंगुर नाही भरवसा. तुमचा भरोसा नाही म्हटले क्षणभंगुर. नवे नवे ग्रास गिळी सत्ता हाता नाही म्हणून. जेवण तयार आहे समोर, जेवणाचं पंचपक्वान्नाचं अन्न तयार आहे तुमच्या समोर. घेतलो घास, तोंडात घालणार, पाक गेलं. चला बोलवा पाहुणे, सर्वांना बोलवा. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चाले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. म्हणून तुम्ही काय करा, क्षणोक्षणा हाची करावा विचार. तुम्ही क्षणाक्षणाला विचार करा. कोणता विचार करावं? होय, कोणतं करावं? तंबाखू खायचं का बिडे ओढायचं? कोणतं विचार करावं? विचार तरी कोणतं करावं? तुकोबाराम महाराज म्हणतात, श्री तुकोबाराय या ठिकाणी विचार करा म्हणतात. क्षणोक्षणाला करावं तरी कोणतं विचार? हरिभक्तपारायण भागवत महाराज गोळेगावकर म्हणायचे, विचारा वाचून विचारा वाचून न पवे समा
नाही टिपलावर हॅलो. त्यांनी दररोज प्रमाण घ्यायचे. हरिभक्त पारायण वैकुंठवासी भागवत महाराज दररोज प्रमाण घ्यायचे. प्रत्येक कीर्तनात विचारा वाचून न पवे समाधान. विचारा वाचून तुमचं समाधान होणारच नाहीये. पण विचार करावं कोणाचं, कशाचा विचार करावं? सुभाषितकार सांगतात 3 प्रकार सांगतात. काही गोष्टीचा विचार अजिबात करू नये. काही गोष्टीचा विचार थोडा पार करावा, थोडासा. आणि काही गोष्टीचा विचार सतत करावा, सतत रात्रंदिवस. आता कोणत्या गोष्टीचा विचार करू नये? बोलत चला. कोणत्या गोष्टीचा विचार करू नये? दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का पैसा खर्च कर, मुँह में मक्खियाँ जाती है, मुँह में मक्खियाँ जाती है, सर पे जूते आते हैं. दारू गांजा मत पियारो. दारू पियाचा विचार करता का तुम्ही? करायचं नाही, अजिबात करायचं नाही. कोणाचं तर घर मोडायचा विचार करता का? तुमच्या डोक्यात आणता काय विचार तुम्ही? हे विचार कधीच करायचं नाही. एखाद्याची चप्पल चोरायचा विचार करता का? हे विचार डोक्यात आणू सुद्धा नका. असे वाईट विचार करायची काही गरज नाही म्हणतात सुभाषितकार. हे वाईट विचार आहेत, हे विचार तुम्ही करूच नका. ज्यांचा मी शिष्य आहे, वास्कर महाराज पंढरपूर यांचा मी पाईक आहे. फक्त त्यांच्या भूमीतली जे माती माझ्या कपाळाला लावली एवढंच माझा त्यांचा आशीर्वाद आहे, दुसरे काही नाही मला. म्हणून सांगायचं झालं, या गोष्टीचा अजिबात विचार करू नये. पण थोडासा विचार कोण्या गोष्टीचा करावा? दुसरं प्रमाण आपलं. आता एक गोष्टीचा विचार अजिबात करायचं नाही. आता एक गोष्टीचा विचार थोडासा करावा. अन्न वस्त्र निवारा आणि संस्कार, सुसंस्कार. अन्न वस्त्र निवारा, सुसंस्कार, मुलं बाळं पाळणं, घर चालवणं, संसार चालवणं, अन्नासाठी पोटासाठी जे लागतं ते. हरिभक्त पारायण अभंगात म्हणायचे व्यंकट महाराज बोळेगावकर आमच्या गावात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. ह्या अभंगावर त्यांचं आमच्या गावात कीर्तन झालेलं आहे. महान मोठे महात्मे आहेत, त्यांचं ऐकावं तेवढं कमी आहे. म्हणून पोट चालवण्यासाठी थोडाफार विचार करावा. रात्रंदिवस तेच विचार करू नये. कुटुंबासाठी थोडाफार विचार करावा. अन्न वस्त्र निवारा म्हटलो तुम्हाला. अन्न म्हणजे पोटासाठी, वस्त्र म्हणजे लेवण्यासाठी. आता लेवण्यासाठी म्हणजे पुरा अगोदर एकच शर्ट होती, गावलं होतं तर म्हणून गुरुजी. एकच शर्ट, एक अंगी अशी भाषा वापरावी लागेल. एकच अंगी गावच्या वेशीमध्ये अटकून ठेवायचा गावचा पाटील. ज्याला गावला जायचं आहे पाटलाकडे जाऊन परवानगी घ्यायची, ते अंगी लिहून गावला जायचं. गावून आल्यानंतर त्या अंगीला धुवून आणि जसं तसं पाटलाची ठेवून पाटलाची परवानगी घेऊन बाहेर जायचं. पूर्वी एकच शर्ट एक अंगी गाव लिहतं, तर आता एक माणसाचे कपडे गाव लिहतंय. एवढं फरक झालं आहे, एवढं बदल आहे. एका माणसाचे कपडे आहे का नाही, पूर्ण गाव लिहतंय. मी परवा यूट्यूबला ऐकलो, नाही केसर जळग्यामध्ये एक महाराज बोलले, ऐकलो. उगं तुम्हाला म्हणून सांगलो, कोणाला सांगू नका. गुरुजी लाईव्ह आहे का चालू? नाही. त्यांनी म्हटले एका महाराजाला प्रत्येक धोत्रासोबत, प्रत्येक पटक्यासोबत, प्रत्येक मुंडाशासोबत एक शेला वेगळंच आहे म्हणून. आता किती कीर्तनं असतील, किती झाले असतील त्यांना सांगा. आता एवढी काय गरज आहे बाबा आपल्याला? जेवढं गरज आहे तेवढंच विचार करावं. आपलं कुठं चालतं कीर्तन? वस्त्र जेवढं आपल्याला तेवढंच घ्यायचं, ह्याचं एवढं विचार करायचं.
आणि निवारा, घर. राहण्यासाठी घर पाहिजेच, पण इथं राहण्यासाठी इथलं घराची विचार करावं, इथलं घर बनवावं. पण इथून जाण्यासाठी अनेक घरं आहे, त्या घराचा सुद्धा विचार करावा माणसानं. ज्ञानदेव घर चिदानंद, त्या घराचा सुद्धा विचार करा. इथं किती दिवस राहायचं आपल्याला सांगा. एक दिवस आपली गाडी हलणार आहे, इथून मुक्कामाला आलाय तुम्ही आम्ही. हे मोठं स्वप्न आहे तुमचं आमचं, एक स्वप्न म्हणून आलेलो आहोत तुम्ही आम्ही. कसं आहे तुमचं आमचं जीवन सांगू का? वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, प्रातःकाळी उठून गेला. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी उठून गेला, कैसे असावे संसारी. कसा असावं संसारात? वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी. पण आम्ही कुळकायदा मांडलेला आहे सर्वांनीच. माझ्या सकट सांगतो मी सोडून सांगत नाही माझं. आपण कुळकायदा मांडलो म्हणून दुःख भोगत आहोत तुम्ही आम्ही. सर्वांचं कल्याण होण्याचं ठिकाण काय म्हणजे आपण संसारात कसं असावं, संसाराची रूपरेषा काय, संसार कसा आहे, संसार कसा आहे महाराज, कसा आहे सांगा. दुःखमय संसार आहे. पण म्हणतो आम्ही संसार, पण संसार आम्हाला गुरुजी सुटत नाहीये. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सर्वांनी भजन करतो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. त्या संसारात सुखाचा विचार नाही. अनेक साधू संत सांगून गेले महाराज. किंवा दररोज काकड्याच्या बघत दररोज म्हणायचो आम्ही, संसार दुःख मूळ चौकडे. बोला ताराजी महाराज, वारीच्या वाटेनं दररोज चालू असते आमचं. संसार दुःख मूळ चौकडे विंगळ. चालवी तशीच आहे महाराज, चालवी तशीच आहे म्हणलं. संसार दुःखामुळं चौकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ.
संसारात जात्यासारखं आहे म्हटले. जातं जसं फिरतंय बघा तसं संसार आहे. चला दिवस नेले की उठा उठा श्यामराव, चला शेताला, नाश्ता करा, चला लागा कामाला, दुपारचं जेवण लागा, भालकीला जाऊन या, मार्केटला मिरचीच्या मार्केटमध्ये जाऊन या आणि घरला या, झोपा उठा. जातं फिरल्याने फिरते महाराज. एवढं सांगायचं तुम्हाला तात्पर्य काय, संसार जातं फिरल्यासारखं आहे. हे इथंच फिरत आहे महाराज तुम्हाला. इथून निघण्यासाठी एकच नाम देवाचं चिंतन केल्याशिवाय माणूस इथून बाहेर निघू शकत नाही. संसाराच्या अंगी आवगीचा व्यासाने, संसाराच्या अंगी आवगीचा व्यासाने, संसाराच्या अंगी आवगीचा व्यासाने, संसाराच्या अंगी आवगीचा व्यासाने, आम्ही कीर्तने शुद्ध झालो, आम्ही कीर्तने शुद्ध झालो, आम्ही कीर्तने शुद्ध झालो, आम्ही कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवने, संसाराच्या नावे अवघीच व्यासाने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. म्हणून महाराज सांगतात, संसार कराव कसं, संसार सोडाव का. हो, लगेच माझ्या गावाला येतात तुम्ही संसार सोडा. म्हणजे कोणत्याही संतानं संसार सोडला नाही. आमच्या ज्ञानेश्वर महाराजाला सोडलं तर अभंग आहेत की हो, संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसार कसा असावं, संसार कोण्या प्रकारे आहे, संसारी असावे असूनही नसावे, संसारात असून नसल्यासारखं राहावं, भजन वेळोवेळाला करावं. म्हणून सांगायचं झालं, माझं कीर्तन कुठून सुटलं महाराज. अन्न वस्त्र निवारा. निवारा म्हणजे घर, तुमचं ठिकाण. वस्तीकर वस्तीला इथून आपलं कीर्तन बाजूला गेलं. अन्न वस्त्र निवारा याचा विचार कधी कधी माणसानं करावं. याची गरज आपल्या जीवाला आहे म्हणून करावं. कारण हे अन्न वस्त्र निवारा जर नसेल तर माणूस जगू शकत नाही. जगण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी तुम्हाला अन्न आणि वस्त्राची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. म्हणून ह्याचा विचार कधी कधी तुम्ही सर्वांनी करावं. आणि एक शेवटचं तिसरं प्रमाण आहे, त्याचा विचार माणसाने सर्वांनी सतत सर्वांनी करावं. कशाचा विचार, कोणता विचार.
करावा विचार जनो जनाची करावा विचार तरवया पार भव सिंधू तरवया पार भव सिंधू जनो जनाची करावा विचार जनो जनाची करावा भव सिंधू तरवया पार भव सिंधू जनाची करावा विचार जनो जनाची तरवया पार तिसरं प्रमाण असं आहे कोणतं विचार करावं तर तरावया पार भवसिंधू तुम्ही भवसिंधू संसाररूपी भवसागर तरण्याचा विचार करा कारण क्षणोक्षणाला नाम घ्यायचा विचार करा तुम्ही ह्याचं विचार केलं तर काय होईल तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय ठिकाण राहणार नाही साधुसंत तुमचे आमच्यासाठी भरपूर कष्ट करून सांगतात त्यांचं घर वैकुंठात असताना सुद्धा त्यांनी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया वैकुंठात त्यांचं स्थान इथे येण्याची गरज काय पण जड जीवाचं उद्धार बुडत असे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या तुमचा कळवळा साधुसंताला येतो म्हणून या ठिकाणी साधुसंत या भूतलावर अवतार घेऊन तुमच्या आमच्या जडजीवाचं कल्याण करण्यासाठी अनेक कष्ट काबाड करून अनेक केले उपकार सांगू मी बापन करी हरसी माया करने जाते रे माया ले आश्रय भयदान दानगा केले उपकार सांगून काय केले उपकार सांगू मी काय बघा संताचे एवढे उपकार आहेत बाप न करी ऐसी माय धर्मे त्याच्या देखील पाय दिले अक्षय अभय दान गा संत जे दान देतात ते क्षय पावणार नाही आणि भय बी नाही आता दान देण्याचे प्रकार अनेक आहेत
तुम्ही एकाने तुम्हाला 2000, 5000, 10,000, 1,00,000 दान दिलं तर तुम्ही कोणाच्या राण्यातून गेलं तर तुम्हाला भीती आहे. चोर तुमच्या कडून काढून घेण्याची भीती आहे. पण संताचं दान तुम्हाला भीतीने उत्तरोत्तर वाढत जात आहे. ते बाप न करी ऐसी माय. संताची भूमिका मायबाप करणार नाहीत. हित नाही ठाऊक जननी जनका दिले लौकिका चार ते म्हण. आपल्या आईवडिलाला का माहिती आहे हित ठाऊक आहे का? ल्यावे खावे प्यावे असावे सदैव ह्याची करी हाव. आपलं पोरगं ल्यावं खावं प्यावं ह्याच्यातच राहावं गुंग. आईवडिलाला कुठं हित माहिती आहे? बाप न करी ऐसी माय. तानाजीराव महाराज प्रमाण दिले. बाप न करी ऐसी माय. आईचं कळवळा असतो, पित्याचं प्रेम असतो मुलावरती लेकरावरती. महाराज एखाद्याचा मुलगा बोबडं बोलायचं, त्याच्या वडिलाला विचारले का हो शामराव तुमचा मुलगा बोबडा बोलतोय? नाही हो आमचा मुलगा बोबडं बोलतो नाही, फक्त बोलते वेळेसच बोबडं बोलतोय. बोलते वेळेसच बोबडं बोलतोय, बाकी टाइमला बोलत नाही. अरे गप्प बसल तेव्हा त्याच्या गोष्टी कुठं कळतात आपल्याला? कळतात काय? हे काय वडिलाचं प्रेम असतंय मुलावरती. आईचं कळवळा असतं. आईचं कळवळा कसं असतं बघून घ्या तुम्ही. एखादा मुलगा फुल दारू पिऊन आला घरामध्ये, फुल दारू पिऊन डोलत आला. शेजारच्या बाया विचारले 2 महिन्यापासून दारू पिऊन घरला येत आहे. काय हो तुमचा मुलगा दररोज 5 महिने झालं दारू पित आहे? नाही हो कधीच पित नाही, आजच पिलंय. 5 वर्ष दारू पिला. आईला विचारा गेले तुमचा मुलगा दारू पिला आहे? नाही हो आजच पिलंय. हे आईचं कळवळा असतं. हे कळवळा इथं ह्या ठिकाणी कामाला येत नाही. इथं संताचंच कळवळा कामाला येते तुम्हाला उधरून जाण्यासाठी. केले उपकार सांगू मी काय बाप न करी ऐसे माय. धर्मे त्याच्या देखिले पाय दिले अक्षयाभय दान का. तर ह्या प्रमाणावर चला म्हणजे अर्धा घंटा चालू शकतो आपण. तसं चालायचं नाही, पण आपल्याला अभंगाकडे पण वळायचं आहे. म्हणून संतांनी जे उपकार केले, देह कष्टविले परोपकारी. संतांनी तुमच्या आमच्यासाठी देह खर्चून टाकले, कारण पुण्य सत्कर्मालाच घडलं त्यांचं. म्हणून सर्वांना सांगतात संताची संगत करा. संताची संगती मनोमार्ग गती. 11वा श्रीपती येणे पण ते एक माणूस संताची संगत करणार मी माझ्या मनानं जातो म्हटला. मनोमार्गी गेला तो तेथे मुकला. हरिपाठाचं सगळं कीर्तन आहे महाराज. म्हणून सांगायचं झालं विचार एका गोष्टीचं करावं. ते कोणचं करावं? सन्मार्गानं जाण्याचा विचार करावं. इथून मी कसं जावं बाबा. तळमळ असतावं माणसाच्या अंतःकरणात. देव मला कधी भेटल, देवापर्यंत मी केव्हा पोचेल, जिज्ञासूवरती तयार झालं तर माणसाच्या जीवनाचं उद्धार होतंय. काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. कळो येईल अंधकाळी, कळो येईल अंधकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. विचार करा तुम्ही. विचारच म्हणला म्हणायचे महाराज विचार करा सांगितले त्या अभंगात. विचार करा, करू नका नाही. मी उद्धार पावेन ह्याचा विचार करा. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. तुम्ही जर इथं विचार करणार गेलो, इथं तळमळ राहण्या गेली, तुम्हाला इथली जर वृत्ती तुमची बदलली, विचार बिघडला की आचार बिघडतोच. विचार बिघडला की आचार तुमचा आपोआप बिघडतो.
10-5 मुलं मिळून विचार केले रात्री. उद्या 31 डिसेंबर आहे. काय 31 डिसेंबर आहे. आता सर्वांना माहिती असेल आहे की 31 डिसेंबर काय करतात मुलं? अरे बाबा तुझ्या जीवनाचं बी 31 डिसेंबर आहे एक दिवस. ह्याचा विचार करा अगोदर. म्हणून सांगायचं झालं काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. जर इथं तुमचं देवाला प्रार्थना करणार गेलो तर काय होईल? कळो येईल अंतकाळी. पुढे लगेच द्रुपद आहेत. प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. का शब्द तुकाराम महाराजचे बघा. अधिकारवंत तुकाराम महाराज तुम्हाला एवढं समजून सांगतात, भांडून सांगतात, पाया पडून सांगतात. राहती निराळे रांडापोरे सगळं तुकाराम महाराज म्हणतात. किंवा लागून या पाया विनवितो. अरे बाबा पाया पड्या तुकाराम महाराजचा अधिकार छोटा आहे का? सामान्य अधिकार आहे का तुकाराम महाराजचं? तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. अनेक जण तरले, पुढे बी तरणार आहेत. ते तुकोबारायच्या आधारानंच, तुकोबारायच्या अभंगावर तरणार आहेत. काल परवा एक महाराज अभंगावर उलटा सलटा बोलला तो वसंत गडकर. सोशल मीडिया भरपूर झाली महाराज. तो कधी एकादशी करत नाही महाराज. कृष्ण जन्माष्टमीला तो एका गावात जेवण केला. त्याला कोण महाराज म्हणावं? रामनवमीला एका गावात जेवण केला त्यानं. नवे महाशिवरात्रीला जेवण केला. हे काही पर्व काळाचे उपवास आहेत वारकऱ्यासाठी. महाशिवरात्री, कृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, एकादशी हे आपल्यासाठी पर्वकाळ आहेत. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. म्हणून सांगायचं झालं अगोदरच वेळ झालेला आहे तर लांबवायचं नाही आहे. पर्वकाळ साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. हे पर्वकाळ सुद्धा साधत नाही. तो कीर्तनकार, मोठा कीर्तनकार सोशल मीडियावर होऊन गेला. तो वसंत गडकर काही अपशब्द बोलला. ते संत महात्मे आहेत, त्यांनी काय करू शकत नाहीत. स्त्रीचा केला तो पुरुष उभा. मेला माणूस इथं उठविला काकडात दररोज आम्ही तुम्ही म्हणतो. चालविली जड भिंती. आणि किती सांगावं त्यांचा चमत्कार सांगा. दगडाचे भिंती चालून दाखवले. हरली चांगल्याची भ्रांती. मोक्ष मार्ग त्या सांगती ज्ञानोबा माझा. अरे रेड्यामुखी वेद बोलविले. जगामध्ये सगळ्यात गाडी आली तरी गाडीला धडक मारणारा म्हणजे रेडा आहे. तसल्या रेड्याला वेद बोलविले ज्ञानेश्वर महाराज. एवढे संतांचे चमत्कार, किती संतांचे चमत्कार करावं सांगा. म्हणून सांगायचं झालं विचार कोणता करावा तर संतांचं मार्ग जे आपल्याला संत सांगतात ते संतांच्या मार्गावर दररोज ज्ञानेश्वरी हरिपाठ गाथा हे पारायण करायचं सर्वांनी विचार करावं. सन्मार्गानं वर्तन करायचे विचार करावं. कोणालाही पीडा करू नये, कोणाचंही धन आपल्यासारखं करू नये. आणि परावी नारी माऊली समान तुकोबाराय सांगतात. हे सगळं पाळून तुम्ही आम्ही भजन केलं तर ते भजन काय होतं? भजन देवापर्यंत पोचत आहे. नाहीतर तुम्ही असं भजन नाही केलं तर मगाशी सांगितलं भजन हे वंगळवाणी नरका जाणे चुकेना. तो भजन करून सुद्धा आम्ही उपयोग नाही. सांगायचं झालं तर भजन कसं करावं? शुद्ध अंतकरणाला देवाला भजायचं, देवाला आळवायचं. देवाला आळवण्यासाठी आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे. आपण देवाला आडव का देव आपल्याला आडव? बोलू महाराज. सप्त्यामध्ये कीर्तनामध्ये आपण सर्वांनी सगळ्या गावामध्ये अपेक्षा केल्यात महाराज माझं नाव महाराजांनी घ्यावं. महाराज घेतलं तर का तुझं उद्धार होतंय का? होतंय का उद्धार? अरे तुझं नाव देवानं घ्यावं. नाव देव घेतलं तर उद्धार होणार. काय मी उद्धार पावेन इथंच म्हणत असं होतं आम्ही सर्वांनी. म्हणून ह्या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधूतून तरुण जाण्यासाठी विटेवर आमचा परमात्मा विटेवरी ज्याची पावले समान तोची एकदान शूर जाता. तो सर्वांना सांगत आहे बाबा मोठं समुद्र आहे, समुद्राकडे जाऊ नका तुम्ही. उत्तरेकडे उतार नाही, उतार जाऊ नका तुम्ही. या इकडे दक्षिणेकडे उतार, एवढंच पाणी आहे. म्हणून कमरेवर हात ठेवून तो परमात्मा दाखवत आहे तुम्हाला. कमरेवर हात ठेवून
तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरायसाठी तुम्हाला कमरेत का पाणी आहे. कमरेत का पाणी पाहिजे का 2 माणसाला पाणी पाहिजे तुम्हाला जाण्यासाठी. 2 माणसाला समुद्रात पाणी असलं कुठंपर्यंत पोहणार तुम्ही. एक 20 किलोमीटर 100 किलोमीटर त्यानंतर कुठं जाणार. डुबून जाणार. त्याच्यासाठी आपले परमात्मा का सांगतात तुम्ही या चलत या माझ्यापर्यंत. कमरेत का पाणी आहे या संसार सागरातून भवसागर. या रे या रे सर्वांना अधिकार आहे. सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची. बघा तुकाराम महाराज प्रथम महिलाला स्थान दिले. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नंतर नर आहे. जसं सिद्धरामय्या तुम्हाला आता अगोदर आता तुमच्या नावानं बस फ्री राशन कार्डात महिलाचं नाव असल्यानं 2000 रुपये आहेत का चालू इथं. संताची भूमिका सुद्धा तेच आहे. आता यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर नंतर आहे. किंवा अनेक अभंग आहे बघा. धन्य धन्य माता आणि पिता नंतर. आमचे संत तुम्हाला सुद्धा प्रोत्साहन दिले महाराज माता माऊली. म्हणून संताची ही भूमिका आहे म्हणून सरकारसुद्धा तुम्हाला फ्री देऊ लागले. आता पुरुषाचं नाव असल्यानं कट पैसे 2000 बाईचं ना हां घाला 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 आली की लाईन लागले ATMला बँकेला. मला ते राजकारण बोलायचं नाही आहे. ज्या कामाला आलो तेच बोलणं योग्य आहे. सांगायचं झालं तर सर्वांसाठी पाणी थोडं आहे. आमचे पांडुरंग परमात्मा सांगत आहेत या तुम्ही इथं येऊन काय करा. तरावया पार भवसिंधू. ह्या भवसिंधूतून तरून जाण्यासाठी इथं या तुम्ही. इथं भाऊ तर नदीतून तरून जायना गेलो विचार करणार गेलो. आता हे देह तर नाशिवंतच आहे म्हणून अभंगाच्या दुसऱ्या
खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ द्रुपदामध्ये तुकाराम महाराज सांगतात शेवटी देह तर नाशिवंतच आहे. नाशिवंत देह जाणारा सकळ. जे जीव म्हणून जन्माला आलाय तो जाणार आहे. जगामध्ये दोनच आहेत, एक जीव आणि एक भगवंत. जीव अनेक आहेत, भगवंत एक आहे. जगात जीव अनेक आहेत. जीवामध्ये विशेष जीवामध्ये विशेष उपमा म्हणजे मानवाची आहे. नरदेहाला आल्यानंतर मानवाला इथं सद्बुद्धी विशेष बुद्धी या मानव देहामध्येच आहे. पण मानव देह येण्यासाठी अनेक जन्म भोगावं लागतंय. इथं येऊन जर तुम्ही काहीच करणार गेलो, उलटं करून येतेच केलो तर इथे येऊन काय केले, तुम्हाला मुद्दलची गमावले. म्हणा राहिलेलं मुद्दल शिल्लक ते बी गमावून टाकते. म्हणा इथं येऊन मुद्दल गमावण्यापेक्षा काय करावं, तर देह तर नाश पावणार आहे. ज्याचं त्याला देह द्यावाच लागेल. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडवे ना तेव्हा माय बाप. देह माझं माझं म्हणतो, पण ते काळ टपून बसलेला आहे. जसं उंदराला धरण्यासाठी मांजर टपून बसलेला आहे, तसं काळ तुम्हाला टपून बसलेला आहे. जोपर्यंत ह्याचं हाय आयुष्य तोपर्यंत का हसतंय काळ. अरे माझं म्हणलं हे माझं म्हणलं रे, माझं म्हणलंय म्हणते काळ. देह माझं नाही आहे. आयुष्य जात आहे काळ जपत देवा, काळ जपत देवा. ज्ञानी रात्री हरीच्या, ज्ञानी रात्री हरीच्या. धनाधार पुत्र धन, धनाधारा पुत्र धन, धनाधारा पुत्र जन, धनाधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा. कुठा जागे भार याच्यामधला आहे असं. हां बरं बरं. कुठं जागी ह्याच्यातून हां ठीक. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा स्वहिताचा घोर वाहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. बाबाओ करा रे बापानो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. का करू नका, तर तुमचं आयुष्य जात आहे. कोणाचं संपत आलेलं आहे, कोणाचं आहे भरपूर, पण असलेलं बी जाणार आहे. म्हणून याच ठिकाणी आलेलं. तर नरदेहाला आल्यानंतर काय करा तुम्ही. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईन म्हणती ते होती, आणि तरीका चित्ती न धरावे. ह्या नरदेहाला आल्यानंतर तुम्हाला देव होण्याचं सामर्थ्य आहे. तुम्ही देव होऊ शकता. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. राम राम म्हणलं तर तुम्हाला राम होण्याची उपमा येईल. चिंतने चिंतने तद्रुपता म्हण. चिंतन जर केलं तर देवासारखंच आपलं रूप होऊन जात आहे. अविनाश करी आपुली आईसे, लावी पसा मना पिसे गोविंदाचे. अविनाश आपल्यासारखं तुम्हाला करून घेत आहे, पण देवासारखं तुम्ही जर देव झालो तर संपलं. पण एवढं साधन वारकरी संप्रदायामध्ये आमच्या एवढं शुद्ध परमार्थ आहे, एवढं शुद्ध परमार्थ आहे, जगाच्या पाठीवर कुठंच नाही आहे.
पर ह्या परमार्थामध्ये काही भेसळ निर्माण झालेला आहे म्हणून तुम्हाला आम्हाला असं वाटतंय. पण शुद्ध परमार्थ आहे, मुक्तीचं मार्ग आहे. मुक्तीचं मार्ग दाखवण्याचा हा कार्य आहे, हा वारकरी संप्रदाय आहे. पण नियमानं चालणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे देह नाशिवंत, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले ते रवरवरिंदीचे सांदा, कर्म कीटकाचा सांदा, हा रवरव दुर्गंधी ते अमंगलतेचा बाधा. मदालसा म्हणते, बरोबर आहे का? हां, हे मदालसा म्हणते. तुम्हाला एवढं उपदेश करते मदालसा, बाबांनो तुम्ही कुळ कायदा इथं मांडायचं नाही सर्वांनी, तुम्ही राहा. बांधा सोपे महाडा घर आले आतिथ्य आदर म्हण. बांधू नका म्हणले नाही संत महाराज आमचे, बांधा की तुम्ही. आता आरशीशी आले, सोपे महाडा गेले. संत तोपर्यंत होते तो सोपे महाराज होते. म्हणून नाशिवंत देह जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुमचं आयुष्य जाणार आहे तर तुम्ही आता काय करा, तर एक काम करा. तुम्ही काय करा, सर्वांनी भजन करा. विठोबा रघुमाई कारण विचारावं लागते महाराज. काय नाशिवंत देह जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान शब्द आहे. सावधान म्हटले काहीतरी पुढे धोका असल्यानं सावधान शब्द येते या ठिकाणी. लग्नातसुद्धा सावधान शब्द आहे, धोका आहे. रामदास स्वामीला कळालं, सावधान शब्द कानावर पडलं, हे सावधान हे धोका आहे. ते लग्न मंडपातून मंडप फाडून पळून गेले त्याने. आम्ही 4-4 मंडपात आमचे आहेत, पण 4-4 मंडप आमच्यावर पडल्याने आम्ही तिथून जायला तयार नाही. बसा बसा. कसं आहे, चिकनगुनिया जेव्हा झाले बघा तेव्हापासून गुडघ्याचा आजार प्रत्येकाला आहे. चक्कर निघाले का? बरोबर, ठीक आहे, बसा बसा, खाली बसा. ते बसणारे महाराज नाही तर वारकरी माणसं आहेत, कधी बसत नाही. ते ओळख आहेत, परिचय आमचे पाहुणेच आहेत. चक्कर येते, शरीर आहे म्हणून सांगायचं झालं. कुठं होतं कीर्तन आमचं? सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. रामदास स्वामी शब्द ऐकले कानावर तर लग्न मंडपात मंडप फाडून पळून गेले. सावधान शब्द धोक्याचा आहे. सावधान म्हटले की धोका आहे म्हणून समजावं. म्हणून या ठिकाणी आयुष्य खातो काळ बाबा सावधान व्हा तुम्ही. काय आजपासून सावधान व्हा. सावधान होऊन करायचं तर काय? सावधान होऊन करायचं काय? संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ.
सावधान होऊन काय करायचं तर संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थ तातडीने करा, लवकर करा, कारण तुमच्याकडे वेळ नाही. म्हणून संतांची समागम करा, संतांची संगत संतन की करले, जन्म का सार्थक कचू करले. संगत जर संजनाची संताची झाली तर तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. म्हणून महाराज सांगतात आता संगत झाली बरोबर आहे, पुढे काय करा तर तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहे. शेवट म्हणतात तुका म्हणे तुका म्हणे अलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे अलोकीच्या व्यवहारे. नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो. जिवंत देह जाणार सकाळ, ना जिवंत देह जाणार सकाळ. खातो काळ सावधान, आयुष्य आश्रमातया कधी रे येशील, आश्रमातया कधी रे येशील. रामा रघुनंदना आयुष्य खातो काळ सावधान, सावधान सावधान. सावधान सावधान सावधान. आयुष्य खातो काळ जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. हो हो, वेळ बी महत्वाची आहे महाराज.
वेळेला बी महत्त्व द्यावं लागेल. तुकाराम महाराज सांगतात, माऊली जगद्गुरु तुकोबराय, तुका म्हणे इह लौकीच्या व्यवहारे. इथल्या लोकाला सांगतात तुकाराम महाराज, तिथल्या स्वर्गातल्या नाही, इथल्या. तुका म्हणे इह म्हणजे इथले लोक, लौकीच्या व्यवहारे आणि नका डोळे धुरे भरुणी राहे. धूर म्हणजे का? धूर आता स्वयंपाक करायचं धूर का? धूर कोणतं धूर? ऐका, 3 प्रकारचं धूर असते म्हण. एक तारुण्याचा धूर, ऐका, एक सत्तेचा धूर आणि एक धनाचा धूर. तारुण्यामध्ये माणूस धूरमध्ये राहतो, म्हणजे मदांमध्ये राहतो, त्याला काहीच दिसत नाही, आईवडील दिसत नाही, समोरचे मोठे लहान भाऊ दिसत नाहीत, कोणी दिसत नाहीत. तारुण्याचा धूर माणसाला घात करतो, सत्तेचा धूर माणसाला घात करतो, धनाचा धूर माणसाला घात करतो. धनासाठी तुका म्हणे धनासाठी देती प्राण घेती प्राण, देतात बी घेतात बी, हे धनाचा धूर आहे. सत्तेचा धूर, सत्तेसाठी अनेक लोक मारहाण करतात, सत्तेचा धूर. तारुण्याचा धूर, माझ्यासारखा पैलवान कोण नाही, माझंच चलाव, हे तारुण्याचा धूर. ह्या धुरात तुम्ही राहू नका. काय करा तर, तुका म्हणे इह लौकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणे राहा. तर काय करा तुम्ही? देवाचं संतांचं गुणगान गात, नामचिंतन गात तुम्ही राहिलो तर तुमचं कल्याण ह्या कलियुगात होणार आहे. ह्याच्याशिवाय तुमचं जीवनाचं कल्याण होऊ शकणार नाही. मुख्य कारण नाम हेच तुम्हाला तारू शकते. महाराज, हो महाराज, 6 शास्त्र 18 पुराण, चौवेदी जाण 6 शास्त्र करा 18 पुराण, तेवढे हरीला गातात, तर आपण गायचं काय नाही. सार सार विठोबा नाम तुझे सार, येते फलकट तो संसार, येते सार भगवंत. सर्व साधनाचे सार असणारं भगवंताचं नाव आहे. तुम्ही नामचिंतन करत जा दररोज. कुठल्या दररोज वारकऱ्याची प्रथा आहे, तुमचं तर गाव सांप्रदायिक आहे, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. म्हणून माझी सेवा ह्या ठिकाणी आटोपात आलेली संपलेली आहे किंवा फेवीला ह्या ठिकाणी पूर्णविराम देणार आहे. सर्वांचं आभार. ह्या ठिकाणी कीर्तनला आलात तुम्ही ऐकण्यासाठी. माझ्या पामराच्या तुमचं सर्वांचं दर्शन मला झालं, हे माझं परमभाग्य आहे. म्हणून आमच्या गावाकडून आलेले आमचे व्यासपीठ अधिकारी, सुंदर यांचं व्यासपीठ आहे, आमचे श्रीकांत चांदोरे, आमचे भारुडाचे रत्नकार, काय भारुड रत्नकार, जंगी भारुडकार, आमचे राजेंद्र शेरीकार, सर्व पाहुणे मंडळी, इतर आमचे मित्र असणारे तानाजीराव आणि आमचे भानुदासराव, सगळ्याच्या खेळीमेळीतून 2 शब्द बोललो वेडे वाकुडे. कीर्तन म्हणून नाही, 2 शब्द तुमच्यासाठी सर्वांसाठी बोललो. म्हणून आमचे ज्यांनी आमंत्रण दिले तर आमचे लेखक, काव्य लिखित अनेक ग्रंथाची लिखन त्यांनी मोठ्या मोठ्या कष्टातून लिहिली. महाराज, एक पेपर लिहिण्यासाठी आपल्याला किती कष्ट वाटतो. एक वहीचं पेपर लिहिण्यासाठी आपल्याला डोकं किती खाजवावं लागेल, विचार करा. उगाच साधं लिहिण्यासाठी ते तर डोकं चालून लिहावं लागतंय. काव्य तिथं बसावंच. तुका म्हणे येते उपकारासाठी, त्यांनी उपकारासाठी आल्यात महाराज. काव्य लिखाण म्हणजे एक अवतारच आहे त्यांचं, समजावं लागतं. आम्ही साधं बोलत नाही मी. तुम्हाला वाटेल महाराज बोलवले कीर्तनला म्हणून बोल, असं बोलत नाही मी. जे खरं आहे ते बोलणार आहे. ते साधं काम नाही लिखाण करण्याचं. दिवस रात्र काबाड कष्ट करून वेळ काढून 5-5 तास 8-8 तास 10-10 घंटे एका ठिकाणी बसून लिखाण करावं लागेल, तेव्हा ते लिखाण पूर्ण होते. मग 2 अभंग पाठ केली की आम्ही सर्वांनी कीर्तनाला सुरुवात करतो. ह्याच्यापेक्षा मोठं काम त्यांचं आहे. म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी मला सेवेला बोलवल्याबद्दल धन्यवाद. ह्या ठिकाणी घरमालक आमचे काय नाव म्हटलो, नरसिंगराव कुमार शिंदे माने यांनी सुंदर घराचं बांधकाम केलेलं आहे. त्यांना अशी सद्बुद्धी देव, असंच त्यांच्या घरामध्ये कीर्तन भजन असंच सत्कीर्ती वाढो. भगवान पंढरपूरचा देव असणारा पांडुरंग परमात्मा त्यांच्या घरामध्ये यश कीर्ती अवधार्य भरभरून देव, हे प्रार्थना करून ह्या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर मावले, ज्ञानराज मावले, तुकाराम
ज्ञानेश्वर मावळे हो आमचे मर्दंगा ला साथ दिली गावातलेच आहेत का गावामधलेच आहेत हो हो ग्रामीण भागामध्ये काही लपून असतात कलाकार महाराज ग्रामीण भागामध्ये आता सिटीमध्ये म्हणा कोणी मोठमोठ्या गावातले थोडं आले की पळून जातात पण सुंदर साथ केला तुम्हाला सुद्धा धन्यवाद तुकाराम 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 तुकाराम